तुम्ही सगळे पेपर वाचता ना, बातम्या बघता, रेडिओ ऐकता, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ नका, त्या खोट्या बातम्या असतात. पण तरी देखील तुम्ही मला सांगा, एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का? आलाय? वेदांता फॉक्सकॉन हा आम्ही प्रयत्न करत होतो. डिसेंबर 21 पासून अनेक बैठका झाल्या, डॅव्होसमध्ये देखील भेटलो, त्यांचे जे अध्यक्ष आहेत, त्यांचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांना भेटलो, सगळं झालं. जून मध्ये सरकार पाडलं गेलं, तेव्हापर्यंत वेदांता फॉक्सकॉन आपल्या राज्यात येणार होतं, तळेगावमध्ये येणार होतं, पुण्यामध्ये येणार होतं. किती नोकऱ्या देणार होता माहिती का वेदांता फॉक्सकॉन? एक उद्योग आपल्या राज्यात किती रोजगार निर्माण करणार होता? 1,00,000 लोकांसाठी रोजगार निर्माण करणार होता. 1,00,000. सुभाष देसाई साहेब असतील, मी असतील, नितीन राऊत साहेब असतील, आम्ही सगळेच लढत होतो, झगडत होतो, अनेक बैठका घेतल्या, सांगितलं हा उद्योग महाराष्ट्रातच आला पाहिजे. तिथे जाऊन व्हिजिट देखील झाल्या, तळेगावमध्ये हा उद्योग येणार आहे 100% ठरलं. आणि सरकार पडलं, सरकार पाडलं गेलं, खोके घेतले गेले, खोके दिले गेले. आणि मी जेव्हा ट्विट केलं की वेदांता फॉक्सकॉन हे गुजरातला गेलंय, गुजरातला ढकललं गेलं आहे, आपले मुख्यमंत्री काय करत होते, जे घटनाबाह्य ते जसं वेदांता फॉक्सकॉन गुजरातला गेलं, तसं एअरबस टाटा गेलो कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क गेला कुठे? बल्क ड्रग पार्क गेला कुठे? टेस्ला आता मी ऐकतोय चाललंय गुजरातला, सिमेंट कंपनी गुजरातला, सबमरीन गुजरातला. मग महाराष्ट्रात काय, कशासाठी काय काय? हो, मला ते कळलं, महानंदाचं दूध आता गुजरातला. पण मला आता प्रश्न आलाय, आज कालच मला व्हॉट्सअप कोणीतरी पाठवलं, अरे दूध जर तिथे गेलं तर माझ्या गाडीत जे कोल्ड कॉफी ठेवत होते त्याचं दूध कुठून आणणार ते? बाकी काही थे उधर पळून गेले होते गुजरातला.